पत्रकारिता ही केवळ माहिती देण्याचं साधन नसून ते समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याचे एक प्रभावी शस्त्र आहे. हे ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सलीम रशीद रकांगे यांनी आपल्या 15 वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये सिद्ध केलंय. कोकण कट्टा न्यूजच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेत आपला एक स्वतंत्र ठसा आणि दबदबा निर्माण केला. त्यांच्या ह्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन दापोली मराठी पत्रकार संघाच्या वतीनं यंदाचा मानाचा आचार्य जांभेकर पुरस्कार सलीम रकांगे यांना जाहीर करण्यात आला. येत्या 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त दापोलीतील रामराजे कॉलेज येथे या पुरस्कार सोहळ्याचं वितरण होणार आहे. सलीम रकांगे हे गेल्या 1.5 दशकापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये सातत्यानं सक्रिय आहेत. कोकण कट्टा न्यूजच्या माध्यमातून त्यांनी दापोली आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीला व्यासपीठ मिळवून दिलं. आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवलेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी निवेदिता फास्ट न्यूजच्या माध्यमातून आपली सेवा दिली होती, मात्र कोकण कट्टा न्यूजनं त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. सलीम रकांगे यांच्या पत्रकारितेचा प्रवास केवळ कोकणापुरता मर्यादित राहिलेला नाही, तो 7 समुद्रापार दुबईपर्यंत पोहोचलाय. कोकण कट्टा न्यूजच्या माध्यमातून त्यांनी दुबईत वास्तव्यास असताना आपल्या मातीशी असलेली नाळ घट्ट धरून ठेवली. परदेशात राहून आपल्या भागातील बातम्यांचं सातत्यानं वार्तांकन करणं हे त्यांच्या व्यावसायिक निष्ठेचं आणि अनुभवाचं उत्तम उदाहरण आहे. मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या पत्रकार दिनाचं औचित्य साधून हा गौरव सोहळा संपन्न होणार आहे. दापोलीतील रामराजे कॉलेज येथे होणाऱ्या ह्या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी.